आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवरती टीका केलेली आहे। सरकारने शिवस्मारक उभारण्यापेक्षा गड किल्ल्यांच्या डागडुजीवरती पैसा खर्च करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि शिवस्मारक उभारून राज्यात शिवशाही येत नाही असा टोलाही लगावला। मुंबईत अरबी समुद्रात शिवस्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी झालं। या स्मारकासाठी तब्बल 3600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। भाजप केवळ शोबाजी करते अशी टीकाही त्यांनी केली। आज नाशिक पालिकेच्या 112 कोटींच्या विकास कामांची राज ठाकरेंनी पाहणी केली आहे। मला असं वाटतं की तुम्ही 3-3.5 कोटी रुपये खर्च करताय, त्याच्याऐवजी गडकिल्ल्यांवरती करा ना तुम्ही। तो खर्च तिकडे करा। महाराजांची खरी स्मारकं ती आहेत ना, जे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तो इतिहास समोर त्यांच्या राहणार आहे। मला सांगा, महाराष्ट्रातले इतके प्रश्न प्रलंबित आहेत आज, तिथे यांना द्यायला पैसा नाहीये आणि स्मारकावरती तुम्ही पैसे खर्च करतात। हे राज्य शिवछत्रपतींचं आहे, कळलं का? ते काय नुसत्या पुतळ्याने सिद्ध होत नाहीये। पण निवडणुकीच्या तोंडावरती ह्या असल्या गोष्टी करायच्या। बघा, आम्ही स्मारक करतो, जे काँग्रेसवाले करत होते तेच।